मंडळी, मी समाधान पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काचा मराठी चॅनल. त्याचं नाव आहे आम्ही मोठे भयंकर आगरी किंग जय हनुमान. तर आपण खाडीतून ती चिंबोरी पकडून आली तर त्याचं संध्याकाळी मस्तपैकी कालवण करायचं आहे. तर माझी चुलीवर पण कसं गॅसवर, तर गॅसवर बनवतं आहे. प्लॅन बी बाटला भेटलाय बाईला तर जमत आहे. ठीक आहे चला, तर आपण चिंबोऱ्या पहिल्या बघूया आणि त्या साफ करून घेऊया. तर मानसी, तर दाखव चिंबोऱ्या. या बघा मंडळी चिंबोऱ्या, यांचाच काय बनवू म्हणजे कालवण विचार करते. आणि मोठीवाली कुर्ली कुठे आहे? मोठी कुर्ली आई बघा. चिंबोरी चिंबोरे काय बघा कसं आहे ती बघा. कुर्ली आहे, कुर्ली कसली बघा. ही पण एक कुर्ली, पण कुर्लीच आहेत. कुर्ल्या कुर्ल्या. चला आपण चिंबोऱ्या घेतल्यात बनवायला मस्तपैकी त्या साफ करून घेऊया. मानसी बाई साफ करते, तोडते पहिले. मुंग्या मोडाच्या मस्तपैकी कुर्लीच आहे बघा. म्हणजे काय भरलेलं आहे काय काय का म्हणजे इकडं बघ भरलेलं आहे का नाही. ही गँगवॉर मधली आहे. चल मोडली. चल पटापट पटापट चला मोडून घेऊया. घेतले मोठे कुर्ली मस्तपैकी साफ करते स्वच्छ बना मस्तपैकी. एकच शिंगरा आहे तिला. चावल दोन्ही शिंगरे. तेरे को क्या लगा? डर नहीं लगता? औरत से सब डरते. ते चिंबोरी क्या चीज आहे? शिंगऱ्यामध्ये धागा आहे ते काढते. तो चावला आता जस्ट चावला का ना वैसे. जीव आहे बघा अजूनपर्यंत आहे. जीव आहे ना राहणार म्हणजे चिंबोऱ्याची नक्की. पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया. मस्तपैकी चिंबोऱ्या साफ करून झालेल्या आहेत, फक्त कटिंग करायच्या बाकी आहेत. तर या साईडला आपण घेतलेला कांदा, टॅमॅटो, मिरची आणि आगरी कोली मसाला, हळद आणि हिंग थोडासा. तर तेल तापत ठेवलेलं आहे. तर पहिले आपण लसूण ठेचलेला तो टाकून घेऊया. आता लसूण टाकलेला आहे. कांदा टाकला त्याला. तर कांदा टाकला त्याच्यानंतर लगेच मीठ पण टाकलं आहे. काहीतरी नवीन आगरी टॅमॅटो पण टाकलं. शिजवून घेऊया पूर्णपणे. मानसी बाई कोक्का माणसे मस्त बनवा झणझणीत चमचमीत. सुरी घेतली काय घेतलं? हत्यार घेतलं आहे मी. पहिलीच मोठी कुर्ली घेतली मंडळी. भरलेली आहे की नाही? ओहो भरलेली. खुश खुश खुश. दुसरी कुर्ली आणि दुसरी कुर्ली. ओहो कोकी भरलेली आहे थोडीशी. ओके आहे काय भरलेली आहे. तिसरी आता बाबा हिच्याबद्दल तूच सांग. हिच्याबद्दल तूच सांग. हे रेड रेड वाला आहे ना, ऑरेंज फेवरेट फेवरेट. ही पण नाही भरलेली. ओके आहे. ओके आहे. तर गाईज ही गाणी होती मध्ये मध्ये. तू कुठला गाणं आहे तू बघू आपण. हा हे मस्त आहे. तर मंडळी सगळ्या चिंबोऱ्या बोललात ना तर भरलेलं आहे. जबरदस्त भरलेलं आहे. मसाला, हळद आणि हिंग एकदा टाकलेला मंडळी. मस्तपैकी आपल्या भरलेल्या चिंबोऱ्या टाकल्या. हो स्पेशल संडे स्पेशल बऱ्याच चिंबोऱ्यांचा कालवण. टाकली मारते मस्तपैकी. मस्तपैकी मसाला मसाला मस्तपैकी लागला पाहिजे चिंबोऱ्यांना. एकटीच खाणार आहे बाई. खाशील का नाही? नाही खाणार. पोहा संडे कुठला सूर्यनारायणचा उपास आहे हिचा. मस्त माल मसाला लागलेला आहे. तर मंडळी वाफेवर शिजवायचं आहे त्या. तर ढाकणाच्या वरती पाणी टाका थोडंसं. ओके. तर किती मिनटं शिजवशील त्या? 5-10 मिनटं. तर 10 मिनटामध्ये आपण चेक करू. हा बघा आपला मस्तपैकी चिंबोऱ्याचं कालवण रेडी होतंय. मस्त उकल आलेलं आहे.
तर आपण त्याच्यामध्ये आता टाकूया मस्त की सुक्या खोबऱ्याचा वाटण. सुक्या खोबऱ्याचा वाटण मस्तपैकी टाकला आहे. वास जबरदस्त आलेला आहे चिंबोऱ्यांना, पण एक नंबर झाला आहे. चला आता रस्सा मस्तपैकी आपला घट्ट होईल आणि ते एक 10 मिनटं शिजू द्या. मस्तपैकी पाणी टाकून याच्यामध्ये गरम गरम पाणी टाकलेलं आहे आपण चिंबोऱ्यामध्ये. कालवून म्हटला मस्तपैकी बस नाही रस्सा, रस्सा नॉर्मलच काढू याच्यामध्ये, म्हणजे लचलचित करू असं मस्त की भरलेलं चिंबोऱ्यांचं कालवण. छोटे छोटे जी साईज आहे त्यांचं काय बनवायचं म्हणजे, तर मस्तपैकी पिठामध्ये भरून बनवणार आहे ते कालवणच ना ते पण, म्हणजे दुसरी बाय वन गेट वन फ्री काही 2 रेसिपी आहेत या बघा, अजून 3 आहे त्याच्यामध्ये. हो तर ती चावली असते तिचे मला असं वाटतं. तर मंडळी या बघा, या चिंबोऱ्या आपल्या शिजतात, कालवण म्हणजे तयार होतंय. तर आपण दुसऱ्या साईडला या चिंबोऱ्या घेतल्यात, या मस्तपैकी पिठामध्ये भरायचे आहेत, छोटी साईज आहे. तर चला आता त्या पण साफ करून घेते म्हणजे पटापट, स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेते आणि साफ करून घेते. आपल्याला चिंबोऱ्या ज्या पिठामध्ये भरायच्या आहेत मस्तपैकी पिठामध्ये पप्पा. येस या बघा, म्हणजे आपण भरलेलंच आहे. पटापट मोडून घेऊया. हे बघा मध्ये भरायच्यात बनवतो जो गोर आहे तो टाकते म्हणजे, हे बघा अशी साफ करते म्हणजे त्याच्यामध्ये आपण पीठ भरू मस्तपैकी. हे बघा एक साफ करून घेते. हे बघा पटापट साफ करते. पटापट हे बघा तोडते मस्त फोडते. त्याच्यामध्ये भरायच्यात आपल्याला मग मंडळी ज्या आपण बघा चिंबोऱ्या का ते भरलेल्या आहेत मस्तपैकी. या बघा भरल्या आणि एकदम सगळ्या भरलेल्या आहेत सगळ्या. बघा मंडळी आपण छोट्या चिंबोऱ्या त्या आपण कसल्या भरलेल्या आहेत, आता आपल्याला लॉटेच लागलेली आहे. आता चिंबोऱ्या मस्त की भरायला सुरुवात केलेली आहे पटापट. हे बघा पीठ टाकला, ओके. त्याच्यानंतर लावला चिंबोरा आपण तोडलेला आहे मस्तपैकी. पटापट एवढ्या भरून घेऊया मस्तपैकी. त्याच्यानंतर आपण धाग्याशी बांधून घेऊ. तर चला मंडळी मस्तपैकी आता रशी येतात जसे एक चिंबोरे बांधून घेऊया, म्हणजे जो पीठ आपण जो भरलेला आहे तो निघाला नको, कालवणात टाकून देऊ. चला बांधून घेऊया सगळं. चला मंडळी आता आपण भरलेल्या चिंबोऱ्या पिठामध्ये भरलेल्या चिंबोऱ्याचं कालवण बनवून सुरुवात केली. तर लसूण टाक, तर लसूण शिजू द्या मस्तपैकी. कांदा टॅमॅटो मिरची चला मस्तपैकी टाकलेला आहे, ते पण आपण शिजवून घेऊया. मीठ पण टाकला म्हणजे लवकर शिजल. त्याच्यात हळद थोडीशी टाकली, थोडासा हिंग आणि आपला आगरी कोळी मसाला मस्तपैकी टाकलेला. आपला पोदान पूर्णपणे रेडी करूया मस्तपैकी. नॉर्मल पाणी टाकलं म्हणजे रस्सा मस्तपैकी तयार होईल. उकोला आला तर आपण त्याच्यामध्ये टाकू भरलेले चिंबोरे टाकू. उकोला आला करे मस्तपैकी उकोला आले तर आपण टाकूया त्याच्यामध्ये चिंबोऱ्या मस्तपैकी पिठामध्ये भरलेल्या चिंबोऱ्या. ऑलरेडी त्या भरलेल्या होत्याच. चला 2 रेसिपी आहेत मस्तपैकी, बाय वन गेट वन फ्री. शिजू द्या एक 10 मिनिटामध्ये आपण चेक करू. बघा आपला कालवण मस्तपैकी रेडी होत आहे. हा वाफाडी त्या चिंबोऱ्यांचा कालवण मस्तपैकी केला, थोडीशी ग्रेव्ही ठेवली आणि ह्या बघा बाय वन गेट वन फ्री आहे. एक 2 रेसिपी आहे बघा मस्त चिंबोऱ्या स्पेशल, संडे स्पेशल फुल चिंबोरा. तर काही व्हिडिओ आवडले असेल शेवटपर्यंत बघितले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.